दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. कडेगाव नगरपंचायतीवर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एकहाती निर्विवाद सत्ता असल्याने भाजपाचे स्वीकृत नगरसेवक हनुमंत शिंदे यांनी ठरलेल्या कालावधीप्रमाणे राजीनामा दिल्याने कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी गटनेते म्हणून स्वीकृत नगरसेवकपदी गणेश भोसले यांची शिफारस केली होती. धनंजय देशमुख यांनी कोणताही राजकीय वारसा नसलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पेंटर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या गणेश भोसले यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देऊन खऱ्या अर्थाने शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय व समतेच्या विचारांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांना नवी दिशा निर्माण झाली असून सामाजिक समतेचा आदर्श निर्माण करत सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श धनंजय देशमुख यांनी निर्माण केलाय. स्वीकृत नगरसेवकपदी गणेश भोसले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडीचे पीठासीन अधिकारी डॉक्टर रणजित भोसले तर सहाय्यक म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉक्टर पवन म्हेत्रे यांनी काम पाहिले. स्वीकृत नगरसेवकपदी भाजपाचे गणेश भोसले यांची निवड झाल्याचे प्रांताधिकारी डॉक्टर रणजित भोसले यांनी जाहीर केले. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित भाजपाचे स्वीकृत नगरसेवक गणेश भोसले यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की कडेगावचे लोकप्रिय नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी शहरातील प्रत्येक समाजाला न्याय देण्याचे काम केले असून माझ्यासारख्या सर्वसामान्य तळागाळातील पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याला नगरसेवकपदी काम करण्याची संधी देऊन शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श निर्माण केला असल्याचं भोसले यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्षा रंजना लोखंडे, बांधकाम सभापती पैलवान अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, महिला व बाल कल्याण सभापती शुभदा देशमुख, उपसभापती मनीषा राजपूत, विरोधी पक्षनेते विजय शिंदे, नगरसेवक विजय गायकवाड, मनोज मिसाळ, माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख, कडेगाव शहर अध्यक्ष संदीप गायकवाड, नगरसेविका विद्या खाडे, नजमाबी पठाण, नाजनीन पटेल, दीपा चव्हाण, किशोर मिसाळ, महेश भोसले, रमेश भोसले, वैभव भोसले, रुपेश चौगुले, शाहीर चौगुले, बाळू चौगुले, अधिक मोरे, कृष्ण चौगुले, नितीन चौगुले, प्रकाश भोसले, अमरापूरचे सचिन भोसले, संदीप भोसले, राजेश भोसले, पवन चौगुले यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.